नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, काल आपण राष्ट्रीय उत्पन्न हा टॉपिक अभ्यासला. तर त्यावर आयोगाने कशा प्रकारचे प्रश्न विचारलेत ते आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत. चला तर मग प्रश्नांना सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1 बघा. हा प्रश्न STI पूर्व परीक्षा 2014ला विचारला आहे. बघा प्रश्न, पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे? विधान ए, स्वातंत्र्यानंतर भारत सरकारने राष्ट्रीय उत्पन्न समिती ऑगस्ट 1948 मध्ये नेमली. आणि विधान बी, DR गाडगीळ हे तिचे अध्यक्ष होते. पर्यायी उत्तरे बघा. केवळ ए योग्य, केवळ बी योग्य, ए आणि बी दोन्ही योग्य, ए आणि बी अयोग्य. तर बघा, काल आपण अभ्यासलंय की स्वातंत्र्यानंतर भारत सरकारने राष्ट्रीय उत्पन्न समिती ही ऑगस्ट 48 नाही तर 4 ऑगस्ट 1949ला स्थापन केली होती. आणि तिचे अध्यक्ष हे DR गाडगीळ नसून प्रोफेसर PC महालनोबिस हे होते. PC महालनोबिस. त्यामुळे ही दोन्हीही विधाने या ठिकाणी चुकीची ठरतात. 4 क्रमांकाचा पर्याय तुम्हाला या ठिकाणी निवडावा लागतो. तर बघा, ही जी राष्ट्रीय उत्पन्न समिती होती ऑगस्ट 1949 मध्ये स्थापन केलेली, तर तिने राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याची निव्वळ उत्पन्न आणि निव्वळ उत्पादन, निव्वळ उत्पन्न आणि निव्वळ उत्पादन ही पद्धत सुचवली होती. ओके, चला पुढील प्रश्न बघूयात. बघा, प्रश्न क्रमांक 2, ASO पूर्व 2014 मध्ये हा प्रश्न विचारलेला आहे. ASO पूर्व 2014. बघा प्रश्न, भारत सरकारद्वारे प्राध्यापक PC महालनोबिस यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय उत्पन्न समितीचे गठन कोणत्या वर्षी करण्यात आले? आपल्याला माहिती आहे, आत्ताच बघितलं आपण, 1949. अतिशय सोपा प्रश्न आहे हा. पुढील प्रश्नाकडे वळूयात. बघा, प्रश्न क्रमांक 3, राज्यसेवा मुख्य 2014 मध्ये हा प्रश्न विचारला आहे. बघा, खालीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत? योग्य विचारलं आहे. बघा, विधान ए, उत्पादन पद्धती वस्तू आणि सेवाची निव्वळ मूल्यवृद्धी दर्शविते. ओके. विधान बी, उत्पन्न पद्धती सेवा क्षेत्राचे स्थूल देशांतर्गत उत्पादन दर्शविते. ओके. विधान सी, राष्ट्रीय उत्पन्न मोजमापनासाठी उत्पादन पद्धती आणि उत्पन्न पद्धतीचा एकत्रित वापर केला जातो. ओके. तर मित्रांनो, हे तिन्ही विधाने बरोबर आहेत. काल आपण बघितलं होतं की CSO भारताचे राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी उत्पादन पद्धती आणि उत्पन्न पद्धतीचा एकत्रितरित्या वापर करते. ओके. ही तिन्ही विधाने बरोबर आहेत. त्यामुळे या ठिकाणी तुम्हाला 4थ्या क्रमांकाचा पर्याय निवडावा लागतो. ओके. पुढील प्रश्नाकडे वळूयात. बघा, प्रश्न क्रमांक 4, राज्यसेवा मुख्य परीक्षा 2014 मध्ये हा प्रश्न विचारला आहे. बघा, हा ॲप्लाइड क्वेश्चन आहे थोडंसं. बघा आता प्रश्न, समजा 2012 मध्ये उपभोग खर्च 12 कोटी रुपये, गुंतवणूक खर्च 8 कोटी रुपये, शासनाने प्रकल्पावर 10 कोटी रुपये खर्च केले, निर्यात 5 कोटीची, आयात 6 कोटींची, तर स्थूल देशांतर्गत उत्पादन किती? म्हणजे या ठिकाणी तुम्हाला GDP विचारला आहे.
जी डी पी किती आहे तो विचारला आहे. तर काल आपण बघितलं की जी डी पीचं सूत्र की देशांतर्गत म्हणजे देशाच्या भौगोलिक सीमेच्या आतमध्ये ज्या काही वस्तू आणि सेवांचं उत्पादन झालं आहे तर त्यांचं अंतिम मूल्य काढलं जातं आणि जी डी पी मोजला जातो. तर या ठिकाणी बघा आता उपभोग खर्च किती आहे 12 कोटी अधिक गुंतवणूक कितीची आहे 8 कोटी अधिक शासनाने प्रकल्पांवर खर्च किती केला आहे 10 कोटी अधिक निर्यात कितीची आहे तुमची 5 कोटींची. ओके, आता यांची बेरीज करून घ्या बघा किती येते. 12 8 20 20 अधिक 10 30 आणि 5 35. ओके, हे 35 आलं आहे. आणि तुमची आयात कितीची आहे 6 कोटींची. तर या 35 कोटींमधून तुम्हाला 6 कोटी वजा करावे लागेल. उत्तर येते 29 कोटी रुपये. या ठिकाणी तुम्हाला दुसऱ्या क्रमांकाचा पर्याय निवडावा लागेल. 6 कोटी का आपण वजा केलं कळलं, कारण 6 कोटींची या ठिकाणी आयात करण्यात आलेली आहे. बघा, आयात म्हणजे ही तुमच्या देशाच्या भौगोलिक सीमेच्या आतमध्ये उत्पादित झालेली गोष्ट नाही आहे. तर त्यामुळे तुम्ही ही वजा केली आहे आणि उत्तर येत आहे 29 कोटी. ओके, खूप सुंदर असा ॲप्लाइड क्वेश्चन होता हा. चला पुढील प्रश्नाकडे वळूयात. बघा, राज्यसेवा मुख्य परीक्षा 2014 हा प्रश्न विचारला आहे. बघा प्रश्न, हरित स्थूल देशांतर्गत उत्पादनाच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. 1990 हरित स्थूल देशांतर्गत उत्पादनाची संकल्पना विकसित करण्यात आली. बरोबर आहे हे विधान, काल आपण बघितलं आहे. त्यानंतर बी विधान बघा, मानवी कल्याणावर परिणाम करणारे प्रदूषण आणि नैसर्गिक साधनसामुग्रीची कमी होणारी किंमत या घटकांचा विचार केला जातो. हे पण विधान बरोबर आहे. पुढचं विधान बघा, सन 2000 पासून चीनमध्ये हरित स्थूल देशांतर्गत उत्पादनाचे मोजमापन सुरू झाले. तर हे विधान चुकीचे आहे मित्रांनो. काल आपण बघितलं 2000 नसून इथे 2006 असं आहे. ओके, वरीलपैकी कोणते विधाने योग्य आहेत. तर या ठिकाणी तिसरा क्रमांक असायला हवा होता मित्रांनो, पण आयोगाने हा प्रश्न आहे तो रद्द केलेला आहे. आणि सेम प्रश्न पुढे रिपीट झाला आहे, पुढे येईलच तो. तर त्याचं उत्तर आयोगाने 3 दिलेलं आहे. ओके, तर या ठिकाणी हा रद्द झालेला आहे क्वेश्चन. पुढील प्रश्नाकडे वळूयात. बघा, टॅक्स असिस्टंट 2015 विचारलेला प्रश्न आहे बघा हा. खाली नमूद 2 विधानांपैकी कोणते योग्य आहे, योग्य विचारले. विधान ए बघा, बाजार मूल्य वर्षभरात वाढले असले तरी घसारा आकारण्यात येतो. ओके, आणि विधान बी, घसारा आर्थिक स्रोत नाही. ओके, तर ही दोन्ही विधाने बरोबर आहेत. त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी तिसऱ्या क्रमांकाचा पर्याय निवडावा लागतो. ओके, पुढील प्रश्न बघूयात. बघा 7वा प्रश्न, राज्यसेवा मुख्य परीक्षा 2015 हा प्रश्न विचारलेला आहे. बघा, सन 1949च्या राष्ट्रीय उत्पन्न समितीने राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याची कोणती पद्धत सुचविली. आत्ताच बघितलं आपण की राष्ट्रीय उत्पन्न समितीने राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याची निव्वळ उत्पादन आणि निव्वळ उत्पन्न पद्धत सुचवली. त्यामुळे तुम्हाला तिसऱ्या क्रमांकाच्या पर्यायासोबत या ठिकाणी जावं लागतं आहे. बघा, राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या 3 पद्धती आहेत एकूण. म्हणजे कुठल्या कुठल्या, निव्वळ उत्पादन, उत्पन्न आणि खर्च पद्धती, या 3 आहेत. पण राष्ट्रीय उत्पन्न समितीने तुम्हाला 2 या ठिकाणी सांगितल्या होत्या, निव्वळ उत्पादन आणि निव्वळ उत्पन्न. ओके, त्यामुळे तिसऱ्या क्रमांकाच्या पर्यायासोबत या ठिकाणी जावं लागेल. पुढचा प्रश्न बघूयात. बघा, STI पूर्व परीक्षा 2016 हा प्रश्न विचारला आहे.
भारतात राष्ट्रीय उत्पन्न मोजताना कोणता कालखंड हे वर्ष मानले जाते? 1 जानेवारी ते 31 डिसेंबर, 1 ऑक्टोबर ते 30 सप्टेंबर, 1 जुलै ते 30 जून आणि 1 एप्रिल ते 31 मार्च. बघा, म्हणजे तुमचं जे आर्थिक वर्ष आहे तोच कालखंड या ठिकाणी गणला जातो. त्यामुळे उत्तर तुमचं येणार पर्याय क्रमांक 4, 1 एप्रिल ते 31 मार्च. ओके, सोपा प्रश्न होता हा बी. पुढील प्रश्नाकडे वळूयात. बघा, STI पूर्व 2016ला हा प्रश्न विचारला आहे. स्थूल देशांतर्गत उत्पादन म्हणजे GDPचा अर्थ काय? स्थूल राष्ट्रीय उत्पादन, B निव्वळ राष्ट्रीय उत्पादन, C एका देशाच्या सीमेतच उत्पादित झालेल्या वस्तू व सेवा आणि D सरकारी उत्पन्न. तर तुम्हाला या ठिकाणी फक्त C बरोबर आहे असा पर्याय कुठला आहे? बघा, पर्याय क्रमांक 3 निवडावा लागतो. बघा, GDPचा अर्थ आत्ताच बघितला आपण. GDP म्हणजे तुमच्या देशाच्या भौगोलिक म्हणजेच किंवा आर्थिक सीमेच्या आतमध्ये उत्पादित झालेल्या वस्तू आणि सेवा म्हणजे GDP. आणि GNP म्हणजे काय? तर राष्ट्रीय, म्हणजे इथे भौगोलिक सीमेपेक्षा तुम्हाला देशांचे नागरिक विचारात घ्यावे लागतील. आणि NNP म्हटलं तर तुमच्या हा जो GNP आलेला आहे या GNPमधून डेप्रिशिएशन म्हणजे घसारा जर वजा केला तर तुम्हाला NNP मिळतो. ओके, तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, एका देशाच्या सीमेतच उत्पादित झालेल्या वस्तू व सेवा. ओके, पुढील प्रश्नाकडे वळूयात. बघा, पुढचा प्रश्न ASO पूर्व 2016मध्ये हा प्रश्न विचारला आहे. खालीलपैकी कोणती राष्ट्रीय उत्पन्नाचा अंदाज करण्याची पद्धत नाही? बघा, नाही विचारले या ठिकाणी. पर्याय क्रमांक A उत्पादन पद्धत आहे, पर्याय क्रमांक 2 आयात निर्यात पद्धत, पर्याय क्रमांक 3 उत्पन्न पद्धत आहे आणि पर्याय क्रमांक 4 खर्च पद्धत आहे. तर या ठिकाणी दुसऱ्या क्रमांकाचा जो पर्याय आहे तो चुकीचा आहे. त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 निवडावा लागतो. आपल्याला माहिती आहे की राष्ट्रीय उत्पन्नाचा अंदाज करण्याच्या पद्धती कुठल्या कुठल्या? 3 आहेत त्या: उत्पादन पद्धत, उत्पन्न पद्धत आणि खर्च पद्धत. मात्र आपली जी CSO आहे, CSO ते भारताचं राष्ट्रीय उत्पन्न मोजताना या 2 पद्धतीचाच वापर करते एकत्रितरित्या. ओके, ठीक आहे. पुढील प्रश्नाकडे वळूयात. राज्यसेवा मुख्य परीक्षा 2017ला हा प्रश्न विचारला आहे. बघा, देशातील अंतिम वस्तू आणि सेवांची बाजारी किंमत अधिक भारतीयांनी इतर देशात कमावलेले उत्पन्न वजा परदेशी व्यक्तींनी भारतात कमावलेले उत्पन्न म्हणजेच खालीलपैकी कोणती संज्ञा? एकूण देशांतर्गत उत्पादन, एकूण राष्ट्रीय उत्पादन, निव्वळ देशांतर्गत उत्पादन आणि निव्वळ राष्ट्रीय उत्पादन. तर बघा, तुम्हाला या ठिकाणी दुसऱ्या क्रमांकाच्या पर्यायासोबत जावे लागेल. तुम्हाला या ठिकाणी GNP विचारलेला आहे. GNP काय? देशातील अंतिम वस्तू व सेवांची बाजारी किंमत अधिक म्हणजे देशाच्या अंतिम वस्तू आणि सेवांची बाजारी किंमत म्हणजेच GDP अधिक भारतीयांनी इतर देशात कमावलेले उत्पन्न म्हणजे काल आपण सूत्र बघितलं होतं ते राज्यचं X आणि वजा परदेशी व्यक्तींनी भारतात कमावलेले उत्पन्न म्हणजे M असं गृहीत धरलं होतं आपण, IBM कंपनी. ओके, तर हे झालं तुमचं GNP. दुसऱ्या क्रमांकाच्या पर्यायासोबत या ठिकाणी जावं लागतं. एकूण देशांतर्गत उत्पादन म्हणजे GDP, निव्वळ देशांतर्गत उत्पादन म्हणजे GNP. GNP कसा काढला जातो? तर या GDP मधून डेप्रिसिएशन म्हणजे घसारा वजा केला तर तुम्हाला GNP मिळतो.
आणि निव्वळ राष्ट्रीय उत्पादन म्हणजे NNP. ओके. तर या आत्ताची GNP आली आहे, यामधून डेप्रिसिएशन वजा केलं तर तुम्हाला NNP मिळतो. ओके. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे एकूण राष्ट्रीय उत्पादन म्हणजेच GNP, ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट. दुसऱ्या क्रमांकाच्या पर्यायासोबत जावं लागेल. पुढील प्रश्न बघूयात. राज्यसेवा मुख्य परीक्षा 2017 मध्ये हा प्रश्न विचारला आहे. खालील विधाने विचारात घ्या. उत्पादन पद्धती वस्तू आणि सेवांचे निव्वळ मूल्य वृद्धी दर्शविते. ओके. उत्पन्न पद्धती सेवा क्षेत्राचे स्थूल देशांतर्गत उत्पादन दर्शविते. सी. केंद्रीय सांख्यिकी ऑर्गनायझेशनतर्फे राष्ट्रीय उत्पन्न मोजमापनासाठी उत्पादन पद्धत आणि उत्पन्न पद्धतीचा एकत्रित वापर केला जातो. ओके. वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? तर ही तिन्ही विधाने बरोबर आहेत मित्रांनो. आताच आपण बघितलं की CSO राष्ट्रीय उत्पन्न मापनासाठी उत्पादन पद्धत आणि उत्पन्न पद्धतीचा एकत्रित वापर करते. त्यामुळे चौथ्या क्रमांकाच्या पर्यायासोबत या ठिकाणी जावं लागेल. पुढील प्रश्न बघूयात. राज्यसेवा मुख्य परीक्षा 2017 मध्ये हा प्रश्न विचारला आहे बघा. मागाचा प्रश्न बघा, आठवून बघा आता. हरित स्थूल देशांतर्गत उत्पादनाच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. 1990 मध्ये स्थूल देशांतर्गत उत्पादन ही संकल्पना विकसित करण्यात आली. अगदी बरोबर आहे हे. या संकल्पनेत मानवी कल्याणावर परिणाम करणारे प्रदूषण आणि कमी झालेल्या नैसर्गिक साधन सामग्रीची होणारी किंमत या घटकाचा विचार केला जातो. हे विधान बरोबर आहे. विधान सी बघा, इथे ट्रॅप आहे. सन 2000 पासून चीनमध्ये हरित स्थूल देशांतर्गत उत्पादनाचे मोजमाप सुरू झाले. तर हे विधान चुकीचे आहे. सन 2006 पासून चीनमध्ये हरित स्थूल देशांतर्गत उत्पादनाचे मोजमाप सुरू झाले. मात्र बघा, त्यांना 2004 मध्ये त्यांचा GDP खाली आलेला दिसला, त्यामुळे त्यांनी ते 2007 पासूनच बंद करून टाकलं. ओके. त्यामुळे तुम्हाला पर्याय क्रमांक 3 A आणि B बरोबर यासोबत जावं लागेल. बघा, असाच प्रश्न पाठीमागे आयोगाने विचारलेला आहे. मग आपण बघितला, त्या ठिकाणी तो कॅन्सल करण्यात आला होता. मात्र या ठिकाणी रिपीट क्वेश्चन झाला आहे आणि या ठिकाणी कॅन्सल न होता A आणि B असं उत्तर त्यांनी दिलं आहे आयोगाने. ओके. पुढील प्रश्नाकडे वळूयात. बघा, कंबाईन ग्रुप Cच्या पूर्व परीक्षा 2018 हा प्रश्न विचारला आहे. खालीलपैकी कोणती राष्ट्रीय उत्पन्नाची अंदाज पद्धत नाही? बघा, हा पण क्वेश्चन रिपीट झाला आहे. उत्पादन पद्धत आहे, उत्पन्न पद्धत आहे, खर्च पद्धत आहे आणि आयात निर्यात ही पद्धत नाही. फक्त B असणारा पर्याय कुठला आहे बघा? 3. तिसऱ्या क्रमांकाच्या पर्यायासोबत या ठिकाणी जावं लागेल. फक्त B. ओके. सोपा प्रश्न होता. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. बघा, वनसेवा मुख्य 2018 हा प्रश्न विचारला आहे. पुढील विधाने विचारात घ्या. जानेवारी 2015 मध्ये केंद्रीय सांख्यिकी कार्यालयाने स्थूल देशांतर्गत उत्पादनासाठी नवी श्रेणी जाहीर केली. बरोबर आहे, हे काल आपण बघितलं आहे जानेवारी 2015 मध्ये. तर यानुसार आधारभूत वर्ष आधीच्या 2004-05 पासून 10-11 असे बदलवण्यात आले. इथे ट्रॅप आहे बघा मित्रांनो. इथपर्यंतचं वाक्य बरोबर आहे, इथून पुढचं चूक आहे. 2010-11 असं नाही आहे ते, तर 2011-12 असं आहे आणि ती 8वी श्रेणी होती. 8वी श्रेणी. ओके. त्यामुळं B विधान हे चुकीचं आहे. फक्त A विधान बरोबर आहे. त्यामुळं पहिल्या क्रमांकाच्या पर्यायासोबत या ठिकाणी जावं लागेल. ओके. पुढील प्रश्नाकडे वळूयात. बघा, राज्यसेवा पूर्व 2018 प्रश्न विचारला आहे.
हरित राष्ट्रीय उत्पन्न GNI मापनाशी पुढीलपैकी कोणते घटक संबंधित आहेत? राष्ट्रीय उत्पन्न, नैसर्गिक संसाधनांमध्ये घट, पर्यावरणीय ऱ्हास. काल बघितले आपण या तिघांचाही संबंध हरित राष्ट्रीय उत्पन्नाशी आहे. त्यामुळं 4 वरील सर्व या पर्यायासोबत या ठिकाणी जावं लागेल. पुढील प्रश्न बघूयात. वनसेवा मुख्य 2018 मध्ये विचारलेला प्रश्न आहे. देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नाच्या खालील परिमाणांपैकी कोणत्या परिमाणात देशाच्या नागरिकांनी विदेशातून कमवलेली प्राप्ती समाविष्ट केली जाते? तर आत्ताच बघितलं आपण एकूण राष्ट्रीय उत्पन्नात. राष्ट्रीय हा शब्द या ठिकाणी महत्त्वाचा आहे. याला GNP म्हटलं जातं. तर काय विचारले की देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नाच्या खालील परिमाणामध्ये कोणत्या परिमाणात देशाच्या नागरिकांनी, बघा मग सांगितलेलं मी नागरिकांनी, GNP म्हटलं की नागरिक गृहीत धरायचं आणि GDP म्हटलं की तुमचा भौगोलिक सीमा किंवा आर्थिक सीमा त्या. ओके, त्यामुळे या ठिकाणी तुम्हाला दुसऱ्या क्रमांकाच्या पर्यायासोबत जावं लागेल. देशांतर्गत म्हटलं की देशाच्या भौगोलिक सीमेच्या आतमध्ये, म्हणजे हे GDP. म्हणजे यात तुमच्या देशाचे नागरिकही येतील आणि परकीय देशाचे नागरिकही येतील जे की तुमच्या देशाचे निवासी आहेत. निवासी आणि नागरिक या दोन वेगवेगळ्या संकल्पना आहेत. राष्ट्रीय म्हटलं की तुमचं नागरिक येईल आणि GDP म्हटलं की तुमच्या देशातील निवासी येईल. आणि निव्वळ देशांतर्गत म्हणजे GNP मग बघितल्यासारखं GDP मधून घसारा डेप्रिसिएशन वजा केलं की GNP मिळेल. ओके, त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 एकूण राष्ट्रीय उत्पादन GNP. पुढील प्रश्नाकडे वळूयात. राज्यसेवा मुख्य परीक्षा 2019 मध्ये हा प्रश्न विचारला आहे. राष्ट्रीय उत्पन्नाच्या मोजणीची खालीलपैकी कोणती पद्धत अर्थव्यवस्थेतील विविध क्षेत्रांचे तुलनात्मक महत्त्व प्रकट करते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 1 उत्पादन पद्धत. उत्पादन पद्धत ही अर्थव्यवस्थेतील विविध क्षेत्रांचे तुलनात्मक महत्त्व प्रकट करते. तसंच वस्तू व सेवांचे मूल्यवर्धन देखील या पद्धतीत मोजलं जात आहे. ओके, पुढील प्रश्नाकडे वळूयात. हा शेवटचा प्रश्न आहे. बघा, राज्यसेवा मुख्य परीक्षा 2019 ला विचारला आहे. केंद्रीय सांख्यिकीय संघटनेनुसार सेवा क्षेत्राच्या वर्गीकरणात खालीलपैकी कोणत्या क्षेत्राचा समावेश होत नाही? नाही असा प्रश्न विचारला आहे. पर्याय क्रमांक 1 व्यापार, हॉटेल्स आणि रेस्टॉरंट होतो. वाहतूक, साठवणूक आणि दळणवळण होतो. गृहनिर्माण आणि वित्तपुरवठा हा पण होतो. त्यामुळे वरीलपैकी नाही या पर्यायासोबत जावं लागेल. पर्याय क्रमांक 4 हे तुमचं उत्तर असेल. ओके, तर हे होते राष्ट्रीय उत्पन्न या टॉपिकवर आयोगाने मागील 5 वर्षात विचारलेले प्रश्न. कालच्या व्हिडिओमध्ये काही विद्यार्थी असं म्हटले की सर तुम्ही टॉपिकच्या नंतर लगेचच आयोगाने विचारलेले प्रश्न घ्या, म्हणजे ते समजायला आणि त्याचं विश्लेषण करायला सोपं जाईल. त्यामुळे इथून पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुमचा एक 75 ते 80% पार्ट तुमचा कंटेंटचा घेईल मी आणि तिथून पुढचा 20% पार्ट हा आयोगाने विचारलेल्या प्रश्नांवरती घेईल. ओके, थांबूयात. धन्यवाद.